नमस्कार, मी निकिता. LS मराठीमध्ये आपलं स्वागत. पाहूयात दिवसभरातील घडामोडी. प्राजक्त तनपुरे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. अहिल्यानगर मतदारसंघातून भाजपकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता. मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या रास्त. मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकार प्रयत्नशील. आंदोलन मागे घ्यावं. मंत्री दादा भुसे यांची प्रतिक्रिया. वांगणीत चाळ माफियांवर बुलडोझर. 100हून अधिक अनधिकृत घरांवर कारवाईला सुरुवात. अनधिकृत बांधकाम व्यावसायिक आणि चाळ माफियांमध्ये एकच खळबळ. शिरूरच्या सणसवाडीत कार धुताना विजेच्या धक्क्यानं युवकाचा मृत्यू. उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं, मात्र डॉक्टरांनी केलं मृत घोषित. कांदा दरासाठी चाकणच्या कांदा बाजारात सर्वपक्षीय बैठकीत नेत्यांमध्ये राजकीय हेव्यादाव्यावरून खडाजंगी. राजकीय वातावरण तापलं. चंद्रपुरात पोटच्या 2 मुलांची विक्री करणाऱ्या आईसह 3घांना अटक. रामनगर पोलिसांची कारवाई. पैशांच्या हव्यासापोटी स्वतःच्या 2 निष्पाप मुलांची 2 लाखात विक्री. 15 नागरिकांचा मृत्यू झाल्यानंतर शहरात संतापाची लाट. हडपसरमधील अवैध दारू हातभट्ट्यांवर शिवसेनेची तोडफोड. शेकडो लिटर बनावट गावठी दारूचा साठा उद्ध्वस्त. नांदगाव तालुक्यातील माळेगाव येथे बिबट्याची दहशत. गोठ्यात मध्यरात्री बिबट्याने गायीच्या बछड्यावर केला हल्ला. घटनेमुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण. या होत्या आताच्या घडीच्या महत्त्वाच्या बातम्या. पाहत रहा LS मराठी.